नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी हे आपण अभ्यासणार आहोत. त्यातला आपण मागच्या तासिकेला बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्न संबंध समसंबंध या संदर्भामधील माहिती आपण अभ्यासली आणि बाळांनो त्यामध्ये आपण कशा पद्धतीने सोडवायचं, महत्त्वाचे मुद्दे कोणते, परिचय कोणते ते आपण अभ्यासून घेतले. चला तर मग बघूया सराव प्रश्न संच. त्यातला पहिला प्रश्न बघा. प्रश्न काय विचारलेला आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये ओळखून योग्य पर्याय आपल्याला निवडण्यास सांगितलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न जो आहे तो आधी आपण समजून घेऊया. प्रश्न पहिला काय आहे? प्रश्न पहिला आहे बघा, इथं 12 दिलेला आहे म्हणजे 12, 64, 21 इकडे आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. कोणता प्रश्न तिथं त्या जागी येईल अशा पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे. तर 12 आणि 64चा याचा संबंध काय आहे तो आधी आपण बघूया. तर बघा 12 12 गुणिला 5 12 पंचे 60 अधिक 4 बरोबर किती झाले 64 म्हणजे 64 होता. तर 12 आणि 64चा संबंध आपल्याला समजलेला आहे. आता 21 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येणार आहे, 1 येणार आहे, 2 येणार आहे, 3 येणार आहे की 4 येणार आहे हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर याप्रमाणेच आपल्याला बघावं लागेल. तर 12 गुणिला 5 जर 60 अधिक 4 64 होतात, तर त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर 21 पंचे 105 21 पंचे 500 म्हणजे 105 अधिक 4 बरोबर झाले सर 109 म्हणजे काय 109 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या या इथे आपला हा बरोबर आपल्याला पाहावयास मिळत आहे. चला तर मग बघूया प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतोय, याचा आणि याचा काय संबंध आहे, समसंबंध आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. चला तर मग बघूया. इथे जर आपण बघितलं तर या जागांची अदलाबदल आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा नीट लक्ष द्या, 9च्या जागी 3 आहे आणि 3च्या जागी 9 आहे. बघा बघा अशा पद्धतीने अदलाबदल आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे. मग अशाच पद्धतीने या 1च्या जागी 8 आणि 0च्या जागी 7 कोणता आहे तर पर्याय क्रमांक 8. बघा 1च्या जागी 8 आहे, 8च्या जागी 1 आहे, 7 आणि 0 म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला इकडे बरोबर आहे. बाळांनो तुमचा हा समसंबंध लक्षात येतच असेल. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये बघा प्रश्न क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला 2, 7 आणि 37 2, 7 आणि 37 ही काय आहेत तर मूळ संख्या आहेत. काय आहेत सर? मूळ संख्या आहेत. मग आता बघा 2 आणि 7 मध्ये जर आपण बघितलं 2, 2, 3, 5 आणि 7 2 आणि 7 यांच्यामध्ये आपल्याला 3 आणि 5 हे 2 मूळ संख्या पाहायला मिळत आहे. तर 37 आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती मूळ संख्या पाहायला मिळेल? 2 ते 7 मध्ये जर 2, 3 आणि 5 आलेली आहे तर आपल्याला 37 बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 41, 43 आणि 47. बघा 41 आणि 43 आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग 47 दिसतोय म्हणजे 47 दिसतोय. जसं 2 आणि 7 यांचा समसंबंध जर पाहिला तर त्यामध्ये 2 मूळ संख्या आहेत. तशाच पद्धतीने 37 आणि 47 म्हणजे 37 आणि 47 37 आणि 47 यामध्ये आपल्याला 41 आणि 43 असे 2 मूळ संख्या पाहायला मिळत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला इकडे बरोबर आहे. चला आता जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो बघा 24 आणि 40चा समसंबंध आपल्याला काय दिसत आहे तर बघा 24 हा कोणाच्या टेबलमध्ये दिसतोय तर 8च्या टेबलमध्ये 8च्या पाढामध्ये दिसतोय. 8 त्रिक 24 8 त्रिक 24. त्याच पद्धतीने 40 सुद्धा कोणाच्या टेबलमध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला तर 40 सुद्धा 8 आहे का 8 16 8 24 8 32 8 पंचे 40 8 पंचे 40 8 × 5 = 40 आपल्याला पाहायला मिळत आहे.
त्याच पद्धतीने आता सर 8च्या टेबलमध्ये 24 आहे, 8च्या टेबलमध्ये 40 पण आहे, पण 8च्या टेबलमध्ये 30 येत नाही, 9च्या टेबलमध्ये सुद्धा 39 येत नाही, 10च्या टेबलमध्ये येत नाही, 11च्या टेबलमध्ये सुद्धा येत नाही, 12च्या टेबलमध्ये तो का नाही, तर 13च्या टेबलमध्ये होतो, म्हणजे 13च्या टेबलमध्ये 13 1 13 13 2 26 33 39 33 39 13 52 13 5 65 13 5 65 13 5 65 सर 46 येत नाही, 54 येत नाही, 59 येत नाही, पण 64 येतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला इथं या प्रश्नाचा प्रश्न क्रमांक 4चा बरोबर आहे. चला पुढे जाऊया. बघा NMMHच्या 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तर बघा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये ओळखून योग्य पर्याय निवडायचा. आता 512 आणि 12 यांचा काय संबंध आहे तर बघा, जर आपण नीट विचार केला 512 आणि 12 यांच्यामध्ये, तर आपण संख्यांच्या आणि अंकांची जर बेरीज केली 5 अधिक 1 अधिक 2 म्हणजे किती होतात 8. परंतु सर 8 आणि 12चा कोणतेच संबंध दिसत नाहीये. मग आपण जर असं केलं तर या 8ला जर 2ने भागितलं किती उत्तर येतं 4. मग हे 4 आणि 8 यांची जर बेरीज केली म्हणजेच अधिक 8, 8 आणि 4 किती झाले 12, म्हणजे हा 12 इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच पद्धतीने याच पद्धतीने जर आपण विचार केला तर बघा 3 + 4 + 3 10 होतात. 10ला जर मी 2ने भागितलं तर 5 उत्तर येतं, आणि जर 5 अधिक 10 यांची जर बेरीज केली तर 15 उत्तर येतं. म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 2 आपला इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला बरोबर आहे. चला आता 2018 मध्ये NMHच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला दुसरा प्रश्न जो आहे तो आपण बघूया. प्रश्न क्रमांक 6. तो काय आहे प्रश्न क्रमांक 6. 615 म्हणजे 615चा 12शी काय संबंध आहे, असा तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं आहे, जर आपण हे शेवटचे 2 अंक घेतले, बघा या 15चा विचार करूया. बघा ही लहान संख्या ही मोठी संख्या आहे, कोणता ना कोणता तरी संबंध यांच्यामध्ये आहे. मग अंकांची बेरीज येते का नाही. मग सर 15 घेतला, समजा आता हा शेवटचे 2 अंक घेतले मी 15, ओके. हा पहिला अंक घेतला 6 ला जर 2ने भागितलं तर उत्तर येतं 3, आणि 15 मधून जर 3 वजा केले तर उत्तर येतं तुमचं 12. म्हणजे हे लॉजिक इकडे बरोबर बसत आहे, किंवा त्या पद्धतीने सोडवलं तर ते उत्तर येत आहे. त्याच पद्धतीने विचार करूया. बघा शेवटचा अंक घेऊया आपण 19, आणि जर 8ला जर मी 2ने भागितलं तर उत्तर येतं 4, आणि 19 वजा जर 4 केले तर किती उत्तर येईल सर, तर उत्तर येईल तुमचं 15. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे जे आहे ते आपलं बरोबर आहे का, तर नक्कीच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. बाळांनो, NMMS परीक्षेचं आपण अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचा सराव ऑनलाईन हा करून घेणार आहोत. नक्कीच जास्तीत जास्त प्रश्नांचं उत्तर आपण सोप्या पद्धतीने सोडवून सांगण्याचा प्रयत्न माझा इथे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून मला उत्साह येईल आणि मी फ्रीमध्ये कुठल्याही प्रकारे 1 रुपया न घेता फ्रीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सराव करून घेण्याचा माझा मानस राहणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो.